अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने सप्तशृंगी गडाकडे जाणारा घाट रस्ता आणि देवी मंदिर 3 दिवसासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मंगळवार हा देवीचा वार असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक नवस्फूर्तीसाठी गडावर दाखल झाले होते। मात्र गड बंद असल्यामुळे भाविकांना पायथ्याशीच नवस्फूर्ती करून परतावे लागले। भाविकांनी नवस म्हणून दिल्या जाणाऱ्या जेवणावळी देखील गडाच्या पायथ्याशीच आयोजित केल्या। प्रशासनाच्या निर्णयामुळे काहीशी निराशा झाली असली तरी भाविकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाला सहकार्य केले। दरम्यान नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। याच दरम्यान नांदूर मगमेश्वर बंधाऱ्यातून 11,079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी पात्राजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।